श्री स्वामी समर्थ। शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे, कधी करावे? एकादशी आहे तर उद्यापन कधी करावे? सुतक, विटाळा, पाळी किंवा बाहेरगावी जावं लागत असेल तर काय करावे? एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का? एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा? तर हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे संपूर्ण दिवस सुखात व आनंदात जातील। मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि 2 गुरुवार झाले। 26 डिसेंबरला चौथा गुरुवार येणार आहे। यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडतील, त्यातील 2 गुरुवाराचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत आणि यावर्षी चौथा गुरुवार एकादशी आलेली आहे। म्हणूनच सर्वांचा प्रश्न पडलेला असेल की एकादशीच्या दिवशी काय करावं, त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवायचा का आणि उद्यापन करायचं का, असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत आहे। कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य अर्पण केला जात नाही, कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। म्हणूनच एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं का, असा सर्वांचाच प्रश्न पडलेला आहे। आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं, यावर्षीसुद्धा एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकतो असं कुठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकत नाही किंवा उद्यापन चालत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो। एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते, सत्यनारायणची पूजा केली जात नाही। पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे उद्यापन एकादशीच्या दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर। आता समजा एखाद्या स्त्रीचे एकादशीचे उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत देखील असेल तर मग त्यांना पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। जर तुम्हाला एकादशीचा उपवास गुरुवारच्या दिवशी असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा। गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध घ्यायचं आणि शुक्रवारी एकादशीचा उपवास सोडायचा। कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फलाहार घेऊनच शुक्रवारी उपवास सोडायचा आहे। काही महिलांची अशी इच्छा असेल की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे, पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काही हरकत नसते, माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते। पौष महिन्याचा पहिला गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। पौष महिना अजिबात वाईट नसतो। पौष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित आहे। सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली जाते। सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात, मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत देखील करतात। त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका। तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारीसुद्धा मार्गशीर्ष गुरुवाराचे उद्यापन नक्कीच करू शकता। जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता। आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन अवश्य करू शकता, यात काहीच अडचण नाही। महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना बोलवून उद्यापन करावे। 7 महिलांची ओटी भरावी, काहीतरी गोड खायला द्यावे, व्रताचे एक पुस्तक द्यावे, यथाशक्ती उद्यापन करावे। भक्तिभावाने माता लक्ष्मीची पूजा करावी। माता लक्ष्मीला क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर। बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या व्रताचे ग्रंथ वाटले जातात। काही महिला त्या ग्रंथाचा मानसन्मान ठेवत नाहीत, त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात। अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या पुस्तकाचा अपमान होतो। जी महिला ग्रंथाचा मानसन्मान ठेवणार नाही, पुढच्या वर्षी व्रत करणार नाही, अशा महिलांना हे पुस्तक तुम्ही देऊ नका। तुम्ही अशाच महिलांना पुस्तक द्या जी व्यक्ती त्याचा मानसन्मान ठेवू शकते। माता लक्ष्मीच्या व्रताचे पुस्तक देण्यामागचे एकच कारण असते की त्यांनी देखील पुढच्या वर्षी मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत करावे। जर तुम्हाला गुरुवार उपवास असेल तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं आहे तर त्यांच्या घरी नक्कीच जावं आणि जेवण करा। असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि मी माझा उपवास माझ्या घरी सोडणार आहे।
मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला जातो, कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूप आहात. ज्यांच्या घरी जाणार आहात हा मान सन्मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं. म्हणूनच महिलांनी कृपया असं करू नये. जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं असेल तर नक्कीच जा, परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, सतत गोड खाणं जमत नसेल किंवा जास्त गोड खायला तुम्हाला जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता, परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही गेला नाहीत. तुम्ही तुमच्या घरच्या माता लक्ष्मीला, देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि मग त्यांच्या घरी जेवण करू शकता. महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा, मान सन्मान करा. मग ती वयस्कर असो किंवा मग विधवा असेल तर तिला अन्नदान करून तिला गोडधोड खायला द्या, कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाचेही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते. काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवाराचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवारीच महिन्यातच करायचं असते, पण असं अजिबात नसते. तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर तो पौष महिन्यात देखील तुम्ही उद्यापन करू शकता. मार्गशीर्ष महिन्यात देवीचं सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात. म्हणूनच महालक्ष्मीचे जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा करावी आणि ते प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायम तिचे वास्तव्य राहावे, यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करून मंत्रांचा जप करावा. यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा केली जाते. जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा. देवी लक्ष्मी सर्व समजून घेते. शहरामध्ये जास्त बायका नसतात. उद्यापनासाठी 7 बायका मिळणेसुद्धा कठीण होऊन जाते. तर अशावेळी तुमच्या घरी एखादी सुवासन स्त्री किंवा तुमची मैत्रीण असेल तरीही चालेल. तिचा मान सन्मान करा, तिला जेवणासाठी बोलवा, तिची ओटी भरा, मनापासून उद्यापन करा. उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे. सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घाला. अन्नदान केल्याने माता लक्ष्मी खुश होते. स्त्रियांचा मान सन्मान केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडत नाही. उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींचे ताट आपल्या घरात पडलं असेल तर अशावेळी पूर्वीपासूनच सर्वजण असे म्हणतात की 1, 2, 5 किंवा 7 सुवासिनी येणे तुम्हाला जमले तेवढे या यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या. 1 सुवासिनीला जेवण घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही कुमारिकांना बोलवूनसुद्धा व्रताचे पुस्तक देऊ, फळे देऊन त्यांचा मान सन्मान करू शकता. ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरीही चालेल. मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. कशाचा विटाळ असेल, सुतक असेल तर 10-12 दिवस जातात. मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, उपवास करा, मनोभावे देवीची उपासना करा, व्रत करा, सेवा करा. परंतु अडचणीच्या वेळेस आपल्याला हे करणे शक्य झालं नसेल तर उगीचच मनामध्ये काही आणू नये. उपवास केला आणि मांडणी नाही केली तरीही चालेल. तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे, तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी, सुनेच्या घरी गेलात, पाहुण्यांच्या घरी गेलात तर तिकडे जाऊन सेवा करू शकता. मार्गशीर्ष महिन्यात सेवा करणं तेवढी महत्त्वाची आहे. कुठलाच महिना वाईट नसतो. पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे. तुम्हाला जर एकादशीच्या व्रताच्या दिवशी उद्यापन करावंसं वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. काहीच हरकत नाही. आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला मग भेटूया नवीन अशाच माहितीसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.